मित्रांनो, तर इथं पाहू शकताय तुम्ही इतकं डेंजर मायनस मध्ये टेम्परेचर गेलं की पाण्याचा बर्फ झालाय. हे बघा पाण्याचा बर्फ. बाई धीरे धीरे धीरे. इथनं ट्रॅक चालू होतंय, केदारकंठा ट्रॅक मार्ग 14 किलोमीटरचा आहे आणि इथं 6000 फूट उंची आहे. तर वरती जाऊन ती 12,500 फूट मध्ये वर जाणार आहे आपण. आणि हे फायनली आपण निघतोय आता केदारकंठा ट्रॅकला. तर हा ग्रुप आहे आपला. तर ह्यात हे 4 जण दिल्लीचे भाऊ आणि हे महाराष्ट्रातले 2 ताई. जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. चला निघतोय आता मित्रांनो. तर फायनली चला चालू केलंय. इथंच कुठली एक काव्या नाव आहे तिचं. तिला चालायला चेन आहे. आपल्या महाराष्ट्रातलीच आहे पोरगी ती. असा खडतर असा रस्ता आहे, म्हणजे दगडी दगडी. पण आपल्यासारख्या गावाकडच्या माणसांना काही नाहीये, जरा चालतात आरामात असल्या रस्त्यावर. इथला मित्रांनो बर्फ 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 यायला फ्रेश आहे. ट्रॅक करणं सोपं नाहीये. इथं पाहू शकताय हे ब्लॅक आईस आहे. इथं बर्फ होता पूर्वी, आता पागाळलाय. त्यातनं चालत यायला लागतं. तर खाली ती एक मुलगी आपली महाराष्ट्रातली ती पडली बर्फात घसरून. स्टेशनला पोहोचलोय जुडा की ताल. आजचा आपला इथंच कॅम्प राहणार. इथं पाहू शकताय खूप सारे टेंट आहे. त्यातला कुठला मित्रांनो, तर पाहू शकताय कसला व्ह्यू भारी. आता संध्याकाळचे जवळपास किती वाजले पाहू द्या मला. टाइम मी कन्फ्यूज. 6:30 वाजलेत. हा 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 लय बेकार थंड आहे. मायनस मध्ये टेम्परेचर, -3 डिग्री टेम्परेचर. मित्रांनो स्ट्रगल पहा शेकोटी पेटवण्याचा. -डिग्री मध्ये कितना. हर महादेव मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर पाहू शकताय व्ह्यू, नाद खुळा व्ह्यू आहे. आणि मी आत्ता आहे केदारकंठा बेस कॅम्पला आहे. तर हे अशा रूम होत्या. ह्या रूममध्ये राहिलेलं होतं. आणि इथं त्यांचं किचन होतं. असे टेंट आहेत. प्रत्येक टेंटला वॉशरूम सेपरेट आहे. तुम्ही पाहू शकताय प्रत्येक रूमला वॉशरूम सेपरेट आहे. रूम दाखवतो. ह्यात मी एकटाच आहे. टुरिस्ट कमी आहेत. त्याची मग 100 लोकांची बॅच न्यायची कॅपॅसिटी आहे. पण 9 ते 10 जण आहे त्या बॅचमध्ये. मी ह्या रूममध्ये एकटाच होतो. हे 3 बेड खाली होते. पाहू शकताय असलं जाड कंबल दिलं होतं. आणि ते रग. आणि ह्याला अटॅच वॉशरूम आहे. एक गोष्ट काय झाली आत्ता सांगतो मी तुम्हाला, की मी ह्याला गेलो फ्रेश व्हायला. आणि तिथं पाणी इतकं गार असं ह्याचा आपला जेट असतं ना, जेट चालू केला असं सगळं सुन्न झालं. तिथं मग पाहिलं तर टिश्यू पेपर ठेवला होता. मग मला कळलं टिश्यू पेपरचा वापर करायचा असतो असल्या थंड ठिकाणी. चला. पेड़ पौधों को नुकसान हो ऐसे नहीं करना है. लाउडली कोई स्पीकर नहीं बजाएगा, चिल्लाएगा नहीं, है ना. आग बॉन फायर इधर ही था. इसके बाद ऊपर बॉन फायर वगैरह नहीं मिलेगा तो टी पॉइंट्स में वो भी आपको चार्ज करना पड़ेगा. उन्होंने परमिशन. आता थोड्या वेळाने निघणार आहे. इथं ब्रीफिंग म्हणजे वरती जाण्या अगोदर काय काय माहिती लागते ते माहिती सगळी त्या गाईडनी सांगितली आपल्याला. अजून काय काय गोष्टी घ्यायच्यात त्या गोष्टी खाली जाऊन घेऊन येणार आहे. पहिलं इथं नाश्ता करतोय आता. पुरी भाजी कशाची माहित नाही. बटाटा दिसतोय, पुरी. तर चला. इथं राहण्याची सोय होती. हॉटेल होतं. आणि खाली तिकडं रोड आहे. तिकडं गाडी लावली. तिकडं चाललंय आता. काही जे सामान नाही आहे आपल्याकडं, समजा ती रेंटवर भेटतात. ग्लव्स वगैरे, अजून बूट वगैरे असलं. अजून तिथं खायला समजा भूक लागली तर ते म्हणला हे ड्रायफ्रुट्स घ्या. मग ड्रायफ्रुट्स घेऊ थोडं. आणि चलते. हे थोडाच ब्लॉक करायचा असं मला विचार आहे. 20 मिनिटाच्या आतच दिवसाचा. मित्रांनो, तर इथं पाहू शकताय तुम्ही इतकं डेंजर मायनस मध्ये टेम्परेचर गेलं की पाण्याचा बर्फ झालाय. हे बघा पाण्याचा बर्फ. बाई धीरे धीरे धीरे. चला मित्रांनो, तर गाडीची पार्किंगची जागा चेंज करतो. इथं जरा रिस्की वाटत होती मला. थंडीत पण झाली चालू गाडी. -डिग्री टेम्परेचर मध्ये. हो चलो. गुजरात से क्या पूरा गँग गुजरात से आहे. यस. तो मित्रांनो पाहू लांब येतात. लई लोक आहेत पण यांची. बहुत ज्यादा लोक आहे आपके यार. ओके बहुत बढिया. मित्रांनो, तर इथं गाडी लावली आहे पार्किंगला. आणि हे निघतोय आता. ते वरती दिसतंय का लालवालं, तिथं राहिलंय हॉटेल. आणि इथनं ट्रॅक चालू होतोय. तर चला तुम्हाला दाखवतो ट्रॅकचं. 1 मिनिट. मित्रांनो, इथनं ट्रॅक चालू होतोय. केदारकंठा ट्रॅक मार्ग 14 किलोमीटरचा आहे. आणि इथं 6000 फूट उंची आहे. तर वरती जाऊन ती 12,500 फूट मध्ये
वर जाणं आहे आपण. आणि हे गोविंद वन विभागमध्ये आहे. तर ह्यासाठी इथं नो स्मोकिंग नो ड्रिंकिंग असतंय. म्हणजे इथं लई रूल आहे. त्याचे सगळं ते गाईड जे आपण ट्रिप करतो ते सांगतात. चलो मित्रांनो, फायनली मार्केटमधनं जाऊन आलोय. ते हे बूट घेतलेत रेंटनी. आणि हे एक आपलं रेनकोट टाईप असते ती बिस्किट घेतली ती. आणि हे काजू बदाम तिथं जर खायला लागलं तर. ही बॅटरी घेतली. एक दिवस आपल्याला रात्रीच्या 3 वाजता ट्रॅक चालू करायचं आहे. हे सॉक्स घेतलेत. ज्यावेळेस आपण हे करू म्हणजे झोपू त्यावेळेस -डिग्रीमध्ये हे सॉक्स कामाला येतात. त्यासाठी हे सॉक्स घेतलेले. ह्याची प्राईस म्हणलं 100 रुपयाला हे सॉक्स आहेत. बॅटरीचे मी 50 रुपये दिलेत त्याला. रेंटल आहे 50 रुपये बॅटरी मागायची कायची. हे ड्रायफ्रूट 120 रुपयाची. बिस्किटं 40 रुपयाची. हे पाऊच बी तसंच आणलं आहे मी. त्याला म्हणलं न वापरायताच देईल. ह्याचं बी 50 रुपये घेतले त्याने माझ्याकडून. त्याला बरं रिटर्न द्यायचे फक्त. आणि जे बूट आहेत ही बुटं 250 रुपयाची आहेत. 250 रुपये रेंट आहे त्याचा. बाकीकडे 40 होतं. त्याला सांगितलं मी असं करतोय. आणि हे चष्मा एक घेतलाय. जुंगराचे चष्मा आहे एकदम. पण माझ्याकडे चष्मा नव्हता म्हणून घेतलाय. हे 100 रुपयाला. हे परचेसच करायला लागले. एवढं सगळं सामान घेऊन आलंय. आता चला निघतोय इथनं. म्हणजे बाकीचे 8 जण आहेत टोटल सगळे. त्यातल्यात 3 मुली त्या महाराष्ट्रातल्या आहेत. आणि 4 मुलं आहेत ती UP दिल्ली आणि MP आहेत. चला असा आमचा 8 जणांचा ग्रुप आहे. चला जाऊया. लई चालू खालनं स्टिप ते दम लागल्या चला मित्रांनो. तर फायनली निघतोय आता. ऊन कुठे आहे का. तर टेंट पाहायचं म्हणलं तर टेंटमध्ये असे 4 लोकांचीच राहायची फॅसिलिटी, चार्जिंग वगैरे. हे सामान माझं एक्स्ट्रा होतं ते टेंटमध्ये ठेवलं. हां तर चला. बाटली आणि बाटली घेतली आणि हे झालंय. चलो आता चलतंय. हर हर महादेव मित्रांनो. तर फायनली आपण निघतोय आता केदारकंठ ट्रॅकला. तर हा ग्रुप आहे आपला. तर ह्यात हे 4 जण दिल्लीचे भाऊ आणि हे महाराष्ट्रातल्या 2 ताई आहे. काय नाव आहे तुझं? तुझं नाव काय? काव्या. आणि तुझं? रुपाली. तर हे सगळे ह्या तिघी त्या महाराष्ट्रातले आहेत. हे भाऊ दिल्ली MP आणि ह्याचे ते गाईड आहे ते माहिती सांगतोय. भाई बोलो कुछ तो बोलो व्हिडिओ में. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला निघतोय आता मित्रांनो. तर फायनली चालाय चालू केलंय. इथंच कुठली एक काव्या नाव आहे तिचं. तिला चालायला चेन आहे. आपल्या महाराष्ट्रातलीच आहे पोरगी ती. म्हणजे हे 3 आहेत मुली त्या महाराष्ट्रातल्या आहेत. तर त्यातली एक तिथंच ही झाली. ती दमादमाने ती तिच्यासाठी थांबायला लागते सगळ्यांना. आणि हे आपले भाऊ दिल्ली MP आणि एकदम स्ट्रांग है. यूट्यूब चैनल का नाम तो बता देना. मेरा MH बैकपैकर है भाई. MH बैकपैकर भाई. भाई बहुत इनके वीडियो को लाइक करो, इनके चैनल को सब्सक्राइब करो. भाई एक नंबर ब्लॉगिंग करते हैं. भाई बहुत तेज चल रही है भाई. एक्सपीरियंस दिखते हैं. आप में से एक है ढीला भाई. वो ढीले नहीं है आपके. मित्रांनो सुरुवातीच्या टप्प्यात हे असं जंगलातनं चालत गेले का ते डोंगर चढत जायचं. दगडा बिगडात व्ह्यू एक नंबर आहे. नाथ खुळा बर्फ बघा. त्या बर्फात जायचं आपल्याला. चला जाऊया आता. की 4 किलोमीटर जायचे आज ट्रॅक करून. जो पहिला कॅम्प आहे. कोणचा कॅम्प आहे भाई सक्कू भाई? जुडा लेक पर्यंत जायचंय. हे बाबा आमचा टूर गाईड आहे आजचा नाही ट्रिप्स. केदारकंठा खाली वरती जाऊन खाली आणणार आहे तो आम्हाला. चलो मित्रांनो. मला जे सगळे ग्रुप मेंबर भेटलेत ते सगळे फुसके आहेत. कोणच चालाय सगळे इथं बसतात दमत येतात. त्यातली एक पोरगी तर इथंच पेकाळी. 1/2 किलोमीटर पण नाही आलो. चला हे येतात हळूहळू. मी चाललोय. आतापर्यंत मी वरती गाठले असतं पर ते टूर गाईड आणि मी दोघंच असतात मित्रांनो. तर चला निघालोय. लय दिल्ली माणसं आहेत लागा सगळी. फुसकी सगळी सिटीतली गावल्यात. मला आपल्यासारखी गावाकडची नाही आहेत की कुठं चालवलं किती चाललं ते काही नाही वाटणार. ही सगळी काय किती लगेच थांबतात 50-50 फुटाला हो करत.
तर चला फायनली निघतोय. इथं अर्धा किलोमीटर नंतर एक होल्ड घेतलेला. अरे अर्धा किलोमीटर होल्ड घेतं. 4 किलोमीटर जायला आम्ही निघालो किती वाजता? 11:30 वाजता. तर 6 वाजता म्हणतोय पोचायला. 4 किलोमीटर एवढा काय अवघड नाही. केदार का नाथगड ट्रॅक आजचा तर बर्फातला प्रवास नाही आहे, उद्यापासून बर्फातला प्रवास आहे. 4 किलोमीटर मॅक्स टू मॅक्स 2 तास. 2 ते 3 तासात जाय पाहिजे, पण लई वेळ लागतो. सगळी हपक्या मारत येतात. चला तुमचा भाऊच तेवढा पुढं चालला आहे आणि जो गाईड आहे तो पण. बाकी लेडीज असल्या ग्रुपमध्ये की असं होतंच आहे, त्यांना लगेच थांबतात. हपक्या मारतात. ते 3 पोरी आहेत मुंबईच्या, त्यातली एक तर लगेच दमती. तर असा खडतर असा रस्ता आहे, म्हणजे दगडी. पण आपल्यासारख्या गावाकडच्या माणसांना काही नाही आहे, जरा चालतात आरामात असल्या रस्त्यावर. चला मला तर काहीच वाटत नाही. आत्ताशी काय 10 किलोमीटर आलोय फक्त. चल मित्रांनो, तर ट्रॅकमधली पहिली वॉटर क्रॉसिंग आली. काय पाणी नाही त्याला एवढं, पण चला क्रॉस करून इकडं निघालोय. सर दुपारचं जेवण कॅन्सलच होतंय बहुतेक. दुपारचं जेवण टूरकडूनच आहे, पण ते 5 वाजेपर्यंत आहे. 5 वाजेपर्यंत पोचलो तर दुपारचं जेवण. सकाळचं नाश्ता पण होता, नाश्ता केला निघालो. जेवायचं होतं ला काय. चलो मित्रांनो, तर ट्रॅक करणं तसं अवघड आहे. पाहू शकताय सगळी खडी चढाई आहे. खडी सगळं उंच सरळ चढाई करत जायचे. तर तुमचा भाऊ चाललाय, त्यासाठी हे शूज कामाचे आहेत. घसरत नाही, काय नाही. चला आता लय मागं राहिलेत लागा हे, एवढे मागं राहतात रे. कोण दिसाना बी पाठीमागं. इतक्या पुढं आलोय चालत मी. मित्रांनो, तर आता एक ब्रेक घेतलाय. म्हणजे इथं काहींना ज्यांना नाश्ता करायचा आहे ते नाश्ता काय. तर मी बिस्किट वगैरे आणलं होतं, तेच खाल्लं. आणि व्ह्यू बघा पाठीमागे कसला जबराट आहे. वाव, कसले जबराट दिसतात डोंगर. नाद खा वरती बर्फाची पण डोंगर आहेत. वाव, एक नंबर, मजा आ गया भाई. मित्रांनो, तर आता आलोय तो आपला दुसरा स्टॉप आहे, म्हणजे दुसरा होल्ड आहे आजच्या ट्रॅकचा. तर इथं पाहू शकता, इथं हॉटेल आहे, टी पॉईंट म्हणतात त्याला. तर इथं होल्ड आहे. आता एक डायरेक्ट आता शेवटच जाणं आहे, पण मी तर डायरेक्ट गेलो असतो एका ह्याच्यातच. तर तुम्ही पाहू शकताय कसलं जबराट वातावरण आहे. एक नंबर नादखा. तर चला जाऊया आता. इथं ही थोडं खाल्लं मी स्नॅक्स, म्हणजे आलू भुजिया आणि दुसरं काय होतं, बेळ टाईप काय होतं ते खाल्लं. ते दुपारचा लंच मिस होतोय काय माहिती. आता लय स्लो आहेत लोक. तर आपण दुसरा स्टॉप घेऊन आता चाललोय पुढं. लय व्हिजिबिलिटी कमी झाली का वाटती. तर हे आपल्या नाही महाराष्ट्रातल्या दिदी 3. मग ताई काय म्हणायचं तुझं नाव काय? मुलगी आहे का तू? 19 वर्षाच्या आम्ही फक्त. काय नाव तुझं? हे ये इकडे. ही ऋतुजा. तुझं नाव काय? रुपाली. आणि ही काव्या. बरोबर, हे महाराष्ट्रातलेच माझ्या बरोबर ट्रॅकला आहे. आणि एक 4 अजून मुलं आहेत, ते दिल्लीचे, MP चे आणि UP चे म्हणून असं ते मित्र आलेले आहेत. तर असं मुली बरं, ह्या मुली आहेत. काय म्हणायचं मग? ठीक आहे, नावाने हाक मारतो मग लक्ष कन्फ्यूज होते. काव्या एकट्रांना तर बर्फ दिसाय चालू झालाय, पण बर्फ हा ब्लॅक आईस म्हणजे एकदम घट्ट झालेला आहे. गोळा असा स्नोफॉल झालेला हे नाहीये. सूर्य उलटा झाला काय आता. मित्रांनो, एक नंबर
तसं चालायला एवढं टप नाही आहे. तर आलोय आता पहिल्या दिवशीच्या स्टॉपपाशी. तर माझ्या मते तर दोन्ही एका दिवसातच चढलो असतो मी. दुसऱ्या ह्याला पण गेलो असतो सकाळी लवकर गेलो तर. आणि इथं बर्फ दिसायला लागलाय, दिसतोय का तुम्हाला बर्फ? आणि ह्या 3 महाराष्ट्रातल्या आपल्या मैत्रिणी, काय नाव? काव्या, रुपाली, काव्या, ऋतुजा. तसं हे चांगल्या ब्रेव म्हणजे धाडस करून आल्यात. ही बॅग बघा, बॅग किती मोठी. 19 वर्ष वय आहे ह्यांचं. 19 वर्षी सोलो आल्यात, सोलो. ठीक आहे, या 19-20 हो जात आहे. तर हे आणि अजून 4 जण आहेत आपले असे. टोटल 8 जणांचा ग्रुप आहे आपला. आणि काय म्हणायचं होतं, या महाराष्ट्रातला आहेत मेन म्हणून चांगली ओळख झाली आपली. चला जाऊया आता. लय व्हिडिओ होतं व डायरेक्ट वरती गेल्यावरच आता. इथला मित्रांनो बर्फ 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 यायला फ्रेश आहे, फ्रेश आहे, फ्रेश आहे. म्हणजे असं कडक नाही झालेलं. इकडे पाहू शकता स्मूथ आहे. तर चला जाऊया वरती. इथं ब्लॅक आईस दिसते, इथं घसायचे चान्सेस आहे. त्या साईडने जायला पाहिजे असं मला वाटतंय. चलो मित्रांनो, तसं ट्रॅक करणं सोपं नाही आहे. इथं पाहू शकताय हे ब्लॅक आईस आहे. इथं बर्फ होता पूर्वी, आता पागाळला आहे. तर त्यातनं चालत यायला लागते. पाहू शकताय तिकडून येतात आपले ग्रुप मेंबर. हात काय ती मुलगी. चलो बाय बाय. चलता आता वरती गेल्यावर दाखवा तुम्हाला काय. तर मित्रांनो फायनली आपले काल जे भाऊ भेटले होते जिथं JCB चालू होती आणि तिथं हे भेटले होते जबराट भाऊ, मराठी बोलत होता. हा गाइस, मुझे लिटरली अंदाजा नहीं था. आई थॉट ही वाज लाइक अ नॉर्मल स्ट्रेंजर जो बाइक से अपना शायद इधर उधर जा रहा है. बट जब मैंने इनको अभी यहाँ पे देखा, आई वाज शॉक्ड दैट सीरियसली डूड, we were in Traveller and we got stuck over there because motion sickness and all that kind of things were done in between the traveling. But this man come along with the bike itself is like a very prouding moment for him as well as, you know. बहुत मजा आया ब्रो, देख के बड़ी खुशी हुई कि he's a rider. And at that time we saw him he was on bike, so we were just thinking that he will go only on roads. But now we saw him, he is trekking here as well, and he have come all alone here. And it is That's a very big thing, man. Very big thing, bro. We really appreciate Salute from Delhi itself, man. You know, we are young. We don't have any things to say, but he's a real man, bro. He's a real man. तर मित्रांनो हे भाऊ भेटले. भाऊ बघता क्षणीच ओळखलं भाऊनी मला, कुठं तरी पाहिलं गत वाटलं. तर भाऊला भेटून खूप भारी वाटलं. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा यार. Yes. मराठी में कुछ तो बोलो यार. आम्ही मुंबईकर अजून काय. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय. चला बाय बाय. मित्रांनो तर कसले जबराट बर्फाचे डोंगर आहेत. वा वा वा, दिल खुश हो गया यार. किती खालना आलोय, लय खालना वरती आलोय आता. गोरा आलो. चलो चलते. ये अपना भाई है क्या? भाई तुम्हारा नाम क्या है? ये गाइड है आपला ऑफिशियल एक्स बॉय. चलो चलते. न तर खाली ती एक मुलगी आपली महाराष्ट्रातली ती पडली बर्फात घसरून. धीरे धीरे आ जाओ यार. सगळं ब्लॅक आईस झालाय, घसायतंय. चला बाई, गाइड करो उनको क्या करेंगे. मित्रांनो तर हिचं तोंड पाहून घ्या. ही आतापर्यंत ट्रॅक मध्ये नाही 3-4 वेळा पडली. 3-4 वेळा नाही पडली, एकच वेळा पडली. व्हॉट्स द प्रूफ? चला मित्रांनो तर फायनली आपल्या लोकेशनला पोहोचलोय. जुडा की ताल. आजचा आपला इथंच कॅम्प राहणार. इथं पाहू शकताय खूप सारे टेंट आहे. त्यातलं कुठलं भेटतंय काय माहिती. आपण जवळपास 6000 फुटाच्या आसपास चालू केला होता ट्रॅक. आता 9100 फूट आलोय. म्हणजे जवळपास 1 किलोमीटर डायरेक्ट उंच आलोय. जमिनीपासून 1 किलोमीटर असं उंच आलेलं आहे. त्यासाठी आम्हाला 4 किलोमीटरचा ट्रॅक करून यायला लागले. आणि इथं पाहू शकताय बर्फाचे डोंगर. भाई यार कैसा लगा इधर? अभी तक तो बहुत मज़ा आ रहा है, थकान हो रही है बस. भाई बहुत बढ़िया है यार. ये जो भी है ग्रुप में हमारे बढ़िया है. पहले मेरे को लगा कि बहुत ढीले, मैं बहुत आगे जा रहा हूँ, पर बाद में हम मिलजुल के चलने लगे. अभी ऐसा नहीं, बराबरी पे पहुंचे थे अपन. बराबर हम दोनों ऐसा नहीं, अलग अलग कोई नहीं आया, बाकी रह गए. हाँ बाकी रह गए वही. चलो मित्रांनो तर फायनली पोहोचलो इथं कॅम्पिंगच्या जागेवर. ये किधर आहे भाई अपना टेंट? सारे आपने ही म्हणजे ज्या मिट्स ट्रॅव्हल कंपनी बरोबर आलंय ते सगळे ह्यांचे टेंट आहेत. आता
इथं पाहूया कौन कौन सा देता है। भाई पहले खाना खिला दे यार, भूख लगी है। पहले हमें अपना रूम दे दो, बैग रखनी है। भाई क्या हुआ खाने का? भाई तो ठंड से पहले टेंट ले लो। ओके ओके तीन साथ में रहेंगे तो ओके। सबसे बड़ा वाला दे। मित्रांनो फायनली मी एकटाच आहे, त्यामुळं हे एकच टेंट घेतलाय 3 जणांचा, एकटा झोप नाही मी. पण हे मला असं गुदमायलागत होईल असं वाटतंय मला. चैन उघडी ठेवायला लागलं आणि गाय लय बघूया कसं होतंय. तो मला दाखवतो आतनं कसं टेंट आहे. हो 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 4-5 स्लिपिंग बॅग आहे यार, मला तर काही टेन्शन नाहीये, किती बी अंगावर घेऊ शकतोय मी. चला घुसतो आत. अगोदर शूज कसं काढायचं बघू द्या त्याचे नियोजन. अजून बेस कॅम्प आहे. मित्रांनो तर आपण जुडा काताल इथं थांबलेलो आहे 9100 9100 फुटावर आहे आपण. तर इथं आमचा बेस कॅम्प आहे. तर इथं दुपारच्या लंच तर पाहू शकताय कढी चावल, कढी आणि चावल तर खातोय. चला पाणी इतकं गार होतं ना, आता हात धुतला सुन्न झाला हात अक्का. मित्रांनो तर दुपारचं जेवण कढी चावल आहे. तर जेवतोय आता, पार 4:45 वाजले आणि काय व्ह्यू आहे एक नंबर. सगळे बर्फ 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 दिसतोय. उद्या बर्फात जाणार आहे फायनली आपण, उद्याचा मुक्काम बर्फात असणार आहे. आता जेवण वगैरे झालंय दुपारचं म्हणजे 5 वाजल्या आणि इथं पाहू शकताय बर्फ आहे. तर बर्फात आलंय मी, तर तिकडं चाललंय बघूया कसं गिजगिच झालंय सगळं. नादखुळा ठिकाणी आलोय भाऊ. चला तुम्हाला काय नाही करायचं, तुमच्या भावाला सबस्क्राईब करायचे आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचे. बघा बर्फ आणि तिकडं डोळ्यांत इतकं लांब लांब बर्फाचे डोंगर दिसतात ना, नादखुळा. चला लय गार वाटलं. मी आता ह्याच्यात जातो, टेंटमध्ये जातो. तिथं टेंट आहे आपला, मला एकट्यालाच दिलाय 3 जणांचा टेंट. चलो मित्रांनो काय जबराट व्ह्यू येतोय नादखुळा. हा 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 एक नंबर पाहू शकताय. वाव इथं बघा ह्याच्यावनं त्या हॉटेलच्या ह्याच्यावनं बर्फ पडलाय आणि ते खाली येऊन जमलाय. भरपूर साऱ्या कंपनीचे ही आहेत, कॅम्पिंग साईट आहे तिथं. म्हणजे इथले लोकल आहेत, त्यांनी कंपनीच खोलली. लोकांना आणायचं, ठराविक अमाऊंट घ्यायचं आणि त्यांना मागायचं सोडायचं. बेसिकली मी ही ट्रिप केली, त्याचं मला खर्च सांगायचं म्हटलं तुम्हाला तर सांगू का नको? नाही तर शेवटच्या ब्लॉगमध्ये सांगतो खर्च सगळा एकदम. हा 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 ओके बाय बाय. मित्रांनो तर फायनली जिथं आपला जुडूका तलाव म्हणून कॅम्पिंग साईट आहे, बेस कॅम्प आहे, ह्याच्यावरती गेलं 100 मीटर की जुडूका तलाव आहे. तर फायनली पोचलो आहे आपण. आजच्या डे पहिला संपला इथंच. आजचा मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो आहे. लय थंडी डेंजर, इथं रेंज नाही आहे काही नाही आहे. आणि मी आता तिथंही टेंट माझा तिकडं तिथनं आलोय. कसला व्ह्यू येतोय बघा. आणि ते दिसतंय का बारीक एक लाल जॅकेटवालं येतंय, ते बर्फातनं चालत तिथे ट्रेक डाऊन करून. तिकडं पण लय बर्फाचे डोंगर आहे, पण हे ह्याच्यात गोप्रोमध्ये कॅप्चर होत नाहीत. तर ते मी मोबाईलमध्ये असलं कॅप्चर करेन आणि ह्याला ओव्हरलॅप करेन. तर चला तर बेसिकली आज दिवसभरात भरपूर सारा खर्च झाला. शूज ते सगळं मिळून जवळपास 800 रुपये लागले मला. शूज, गॉगल, अजून काय घेतलं मी, सॉक्स, अजून बॅटरी आणि असेच भरपूर काहीतरी सामान घेतलं. म्हणजे जे लागणार होतं. वुलन ग्लव्स घेतले. आता समजा संध्याकाळी झोपताना ते ही घालून झोपायचे. चला बाय बाय. मित्रांनो तर फायनली टेंटमध्ये आलोय. आता डायरेक्ट संध्याकाळी जेवायच्या वेळेसच बाहेर निघतो. संध्याकाळचं जेवण पण ह्यांच्याकडूनच आहे. तर इथं राहिलो आहे मी. हां आणि बेसिकली ही हिमालयन वॉरियर म्हणून कंपनी आहे, त्याच्याकडून मी पॅकेज घेतलं होतं, त्यात आलेलो आहे. तर पॅकेज मी किती आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा शेवटच्या ब्लॉगमध्ये सांगाल. तर चला बाय बाय. चला जेवल्यानंतर ब्लॉगचा एंड करेल. तोपर्यंत सगळं एडिट करतो, क्लिपा एकत्र घेऊ. मित्रांनो तर 5:30 वाजता परत चहा आणि पॉपकॉर्न टाईप आहे. बाई दे दो चाय. निकाल दो यार, गिर जाएगी. तर पाहू शकताय चहा आणि पॉपकॉर्न ठेवल्यात भाऊनी. तर बघूया. चहा तसं पितच नाही मी, पण लई थंडी इथं प्यायला पाहिजे काय ते गरम, त्यामुळं चहा पितोय. चलो चाय की चुस्की लेते. लई थंडी इथं पण बेकार. आता उद्या सकाळी काय हालत होती ती मी दाखवल तुम्हाला. हां
मित्रांनो तर पाहू शकताय कसला व्ह्यू भारी. आता संध्याकाळचे जवळपास किती वाजले पाहू द्या मलाच टाईम मी कन्फ्यूज. 6:30 वाजलेत. हा 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 लय बेकार थंड आहे. मायनसमध्ये टेम्परेचर -3 डिग्री टेम्परेचर. कालच प्रेडिक्शन चेक केलं होतं तर काल -11 डिग्री सेल्सिअस होतं इथं ह्या बेस कॅम्पला. आता बघूया कसं होतंय हालत संध्याकाळी. अजून संध्याकाळचा जेवण करायचे हे करायचे. चलो बाय बाय. मित्रांनो स्ट्रगल पहा शेकोटी पेटवण्याचा. -डिग्री मध्ये. कितना डिग्री है माइनस भाई? भाई कोई बोल नहीं रहे भाई. एक सेकंड, अभी सारी बातें सुनेंगे आपकी. आगे जान लो. हाँ वो आगे आएंगे फिर. हा 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 हा. चला मानव लय मायनस टेम्परेचर आहे त्यामुळे शेकोटी पेटवतोय. लय स्ट्रगल केल्यानंतर फायनली आग जळली. ह्यो भाऊ नाही वे, ह्यो लय मनापासून प्रयत्न करत होता. और कोण था? ये भाई ने अपनी दवाई लाई. कौन सी दवाई थे भाई? हा. आणि ह्या भावाने आपल्या एकाने सॅनिटायझर टाकलं तेव्हा ही आग जळली. हिने काय नाही केलं फक्त ते सांगत होती लोकांना. दगडी उचलून मांडली पण त्याने काय आग नाही पिटली. आणि ह्या दोघी तर काय करत नव्हतं. चला मित्रांनो मी पण नाही काय केलं. मी ट्राय केलं पहिले 2 वेळेस पण काही जमलं नाही. मेन म्हणजे कागदाची कमी होती. नाही ते आग जाळवायला काय 2 मिनिटं लागतात. पण इथं थंड पडल्यात सगळी लाकडं बिकडं सुन्न पडल्यात. -7 डिग्री सेल्सिअस आग आहे. अभिषेक जी ने अपने शब्दों से आग जलाई. अभिषेक जी कौन है? अभिषेक जी सक्कू अभिषेक तो नीचे रह गया गावात. मित्रांनो तर सगळे प्रयत्न फेल होत चाललेले आहेत. आग जावा इतकी थंडीची इतकी जास्त आहे ना त्यामुळे हे लाकडं बिकडं सगळे सुन्न पडलेत. चला मित्रांनो तर संध्याकाळचं जेवण आलंय तर मी जेवतोय आता. शेकोटीच्या तिथंच घेऊन जातो जेवण तिथंच जाऊन खातो. चलो चलते है भाई. पानी गर्म होने के बाद बता देना यार. मित्रांनो जेवतोय कुठं बघा. इथं शेकोटी केली आणि इथं इतकं शेकोटी केली आणि इथं मी बसलोय. इतकं माइनस. भाई कितना टेम्परेचर है ये बताओ खाली. -6-7 हो रहा है अभी फिलहाल. -6-7 हो रहा है भाई बोल रहा है. तो -6-7 होते सुबह तक कितना हो जाएगा? अभी पीक जाएगा -11 फिर बढ़ जाएगा. -11 पर्यंत जाईल म्हणतोय. बघा नाक सगळं वात आहे तुम्हाला तर दिसतच असेल. आता जेवतो आणि मग हे करतो. हे थी पडायला लागलं कचरा. चलो मित्रांनो तर टेंट मध्ये एकटाच आहे मी. आता ही बॅटरी लावली म्हणून जरा उजेड वाटतोय पण इतकं ही वाटतंय नाही तर लाईट नाही बल्ब नाही काय नाही. सगळं ज्यावेळेस मोबाईल सगळ्याची लाईट जाते असं कोंडील जाग्यात झाल्यागत वाटतंय ना. असं आता बाहेर निघायला रोड गावतोय का नाही असं होतंय. इतकं भीती वाटल्यागत वाटते मला तर टेंटमध्ये. कारण जिथं मी पेट्रोल पंपा वगैरे टेंट लावतो त्यावेळेस ते बाहेरनं लाईट आत येत असते. मोठ्या मोठ्या लाईटी असतात. इथं आता लाईट बाहेर नाही आत लाईट सगळ्या लाईट गेल्या ना. आत काही असला अंधार होतोय तुम्हाला दाखवतो आता. यात काय नाही. 2च मिनिटं बंद करतो. बंद हो. मित्रांनो तर पाहू शकताय आता ह्यात आता सगळ्या लाईट घालवल्यात. काय दिसतंय तेव्हा काहीच दिसा नाही. काहीच नाही. तर ह्याच्यात आता राहायचंय. मेन म्हणजे बाहेरनं लाईट असली ना तरी आतमध्ये थोडा तर उजेड येतो. ह्याच्यात काय उजेड नाही काय व्हाय नाही. आणि त्यात मी टेंटमध्ये एकटाच आहे. 2 जण असतं ते बोलत हे झालं असतं. पण चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ येणार आहेत. पुढचे व्हिडिओ तर बरपातच नाही. चला बाय बाय.